नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे आपण इंग्लिश मीडियम स्टँडर्ड 8 सब्जेक्ट सायन्स याची कृतीपत्रिका क्रमांक 8 पाहणार आहोत. आजच्या या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायचं आहे भौतिक राशी अर्थात फिजिकल क्वांटिटी, त्यानंतर मेजरमेंट म्हणजे मापन आणि प्रमाणित मापन म्हणजे स्टँडर्ड मेजरमेंट. आपल्याला मागच्या स्टँडर्डचा म्हणजे स्टँडर्ड 7चा सायन्सचा चॅप्टर नंबर 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी हा चॅप्टर पाहायचा आहे. तर पहा, पेज नंबर 41 वरती दिलेलं आहे की 41 नंबरवर दिलेला आहे फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी कोणकोणते असतात त्या तिथं दिलेल्या आहेत. क्वांटिटी सच ॲज द मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर अँड व्हॉल्यूम म्हणजेच वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी क्वांटिटीला आपण म्हणायचं असते फिजिकल क्वांटिटी. नाव द व्हॅल्यू अँड अ युनिट आर सेट टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू आणि युनिटची गरज असते, त्याचा वापर करतात. आता ह्या फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार इथं दिले आहेत. एक आहे स्केलर क्वांटिटी आणि दुसरी आहे व्हेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे कोणती, ज्याला अदिश राशी म्हणतो आपण, की क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन, इट इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. म्हणजे केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी क्वांटिटी तिला म्हणायचं असते स्केलर क्वांटिटी, की जिच्यामध्ये डायरेक्शनचा उल्लेख नसतो, फक्त आपल्याला त्याची मॅग्निट्यूड पाहायची असते. जसे की फॉर एक्झाम्पल लेंथ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाईम अँड वर्क याला म्हणायचं असते स्केलर क्वांटिटी. दुसरा टाईप आहे वेक्टर क्वांटिटी. द क्वांटिटी that is expressed completely only when magnitude and direction are both given is called a vector quantity. म्हणजे ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूडही पाहिजे आणि डायरेक्शनही पाहिजे, अर्थात परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने व्यक्त होणारी क्वांटिटी अर्थात राशी म्हणजे वेक्टर क्वांटिटी होय. फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी म्हणजे विस्थापन आणि वेग याला म्हणायचं आहे वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर त्याच पेजवरती बाजूला आपल्याला मास म्हणून दिलं आहे, त्यालाच आपण वस्तुमान म्हणतो. मास द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सबस्टन्स इट इज कॉल्ड मास म्हणजे पदार्थातील द्रव्य संचयाला आपण काय म्हणायचं असते, वस्तुमान. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रजिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट विच इज कॉल्ड इनर्शिया. प्रत्येक पदार्थाला मध्ये अशी एक प्रवृत्ती असते की नैसर्गिकपणे स्थिती बदलास ती विरोध करते, तिचा चेंजला विरोध करते, तिच्यामध्ये चेंज होऊ देत नसते. उदाहरणार्थ एखादा स्टोन आहे तर तो स्वतःचं स्टेट चेंज होऊ देत नाही, त्याला म्हणत असतात इनर्शिया म्हणजे जडत्व. मास इज क्वांटिटी मेजरमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट आणि वस्तुमान म्हणजेच मास हे त्या वस्तूच्या इनर्शियाचे गुणात्मक माप असते, त्या वस्तूच्या जडत्वाचं माप असते, त्याला म्हणायचं असते मास म्हणजेच वस्तुमान. लार्जर द मास द ग्रेटर इज द इनर्शिया म्हणजे जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वही जास्त असते, जितकं वस्तुमान तिचं जास्त तितकंच तिचं इनर्शिया जास्त असतो. आणि मास इज अ स्केलर क्वांटिटी. याच्यामध्ये आपण दिशेचा उल्लेख केला नाही,
म्हणून ही काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. पुढे त्याच्या खाली दिलेलं आहे वेट. व्हॉट वी मेजर इन ग्रॅम किलोग्रॅम इज अ मास अँड नॉट वेट. आपण जे ग्रॅम किलोग्रॅममध्ये मोजतो ते वस्तुमान असते, त्याचं वजन नसते. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन धिस मास इज कॉल्ड इट्स वेट. म्हणजे पदार्थाच्या वस्तुमानावर जेवढे पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट ॲन ऑब्जेक्ट टुवर्ड इट्स सेंटर इज कॉल्ड द वेट ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात. म्हणून वेट आणि मास या डिफरंट आहेत. आता इथं पृथ्वीच्या दिशेनं असा उल्लेख आला म्हणून इथं दिशेचा समावेश आहे. म्हणून देअरफॉर वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आणि वजन ही सदिश राशी आहे. असे हे दोन प्रकार आहे. वन इज द मास आणि अदर वन इज द वेट. त्यानंतर पुढचं आहे स्टँडर्ड मेजरमेंट. स्टँडर्डाइज मेजर्स आर रिक्वायर फॉर मेजरिंग थिंग. मापनासाठी प्रमाणित मापांची आपल्याला आवश्यकता असते. म्हणजे स्टँडर्डाइज मेजर आर रिक्वायर अँड सच मेजर्स आर कॉल्ड अ स्टँडर्ड युनिट. अशा मापांना आपण प्रमाणित एकके म्हणतो. फॉर एक्झाम्पल, अ मीटर इज स्पेसिफाईड युनिट फॉर मेजरिंग द लेंथ. म्हणजे उदाहरणार्थ लांबी मोजण्यासाठी मीटर हे एक सुनिश्चित केलेलं एकक आहे. पुढे आहेत पेज नंबर 43 वरील फंडामेंटल क्वांटिटी. इट इज इनफ टू सिलेक्ट अ फ्यू आउट ऑफ मेनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज देअर युनिट. अनेक राशी आहेत आता मापन करण्यासाठी. त्या अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवलं तरी ते पुरेसं आहे. You can see from the above example that unit of the quantities length and time need to be standardized. आता इतक्या राशींपैकी आपल्याला लांबी आणि वेळ मोजण्यासाठी स्टँडर्डाइज असलेली राशी महत्त्वाची आहे. सच क्वांटिटी आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. अशा राशींना म्हणतात फंडामेंटल क्वांटिटी. अँड देअर युनिट आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट. आणि त्यांच्या प्रमाणास म्हणजे टाईम असेल तर सेकंद, लेंथ असेल तर मीटर, या प्रमाणास पायाभूत प्रमाण म्हणतात. पुढे आहे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. अँड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट बेस ऑन 7 फंडामेंटल युनिट कॉल्ड द सिस्टम इंटरनॅशनल. म्हणजे अशा आतापर्यंत 7 फंडामेंटल युनिट वापरून एक अशी आंतरराष्ट्रीय एककांची पद्धत तयार केलेली आहे. तिला म्हणतात सिस्टम इंटरनॅशनल अर्थात SI सिस्टीम. आणि इट इज करंटली यूज ऑल ओव्हर द वर्ल्ड. सध्या जगभरात ती वापरली जाते. इट इज ऑल्सो कॉल्ड द मेट्रिक सिस्टीम. याच पद्धतीला मेट्रिक पद्धतीसुद्धा म्हणतात. जसं की लेंथसाठी मीटर आहे, माससाठी किलोग्रॅम आहे आणि टाईमसाठी सेकंद आहे. ही आहे SI पद्धतीतील काही क्वांटिटीचे युनिट. आता हे अचूक मापन कशासाठी पाहिजे? द इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. कशासाठी ॲक्युरेट मेजरमेंट आलं पाहिजे? पेज नंबर 44 वरती वरचा पॅराग्राफ दिलेला आहे. हाऊ ॲक्युरेट अ मेजरमेंट मस्ट बी डिपेंड अपॉन इट्स पर्पज. ती कशासाठी वापरतात ते मापन, त्यासाठी त्याचं ॲक्युरेसी महत्त्वाची ठरते. अकॉर्डिंगली अन अप्रोप्राइट डिव्हाइस हॅज टू बी मेजर्ड फॉर द मेजरमेंट. म्हणजे योग्य त्या साधनाचा वापर मापनासाठी करावा लागतो. मेजरमेंट ऑफ द सबस्टन्स आर प्रिसियस ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड यूज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज इज डन मेटिक्युलसली अँड ॲक्युरेटली. म्हणजे ज्या ठिकाणी अगदी लहान क्वांटिटीसुद्धा मोजायची आहे आणि ती ॲक्युरेट भरली पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला अचूक मापनाचं महत्त्व लक्षात येते.
फॉर एक्झाम्पल डिस्टन्स अँड टाईम इन कनेक्शन विथ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट कॉम्पिटिशन, मास ऑफ गोल्ड, बॉडी टेम्परेचर एक्सेट्रा. म्हणजे उदाहरणार्थ क्रीडा स्पर्धा असतात काही महत्त्वाच्या ऑलिम्पिकसारख्या, काही ठिकाणी सोन्यासारख्या मौल्यवान वस्तूचं वजन करायचं असते आणि कधीकधी बॉडीचं टेम्परेचर मोजायचं असते. अशा घटनांमध्ये अशा वेळी सूक्ष्म मापन करावं लागते. त्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी अचूक मापन महत्त्वाचे असते. अशा पद्धतीनं आज आपण इंग्लिश मिडियमची ही वर्कशीट आपण पाहिलेली आहे. पुढे सराव करूया. यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये जरी हे प्रश्न दिसत असले तरी व्हॉट्सअपवर तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्म करून प्रश्न पाठवण्यात येतील. त्यावेळी तुम्ही ते दिलेले प्रश्न तुमच्या विज्ञानच्या सेपरेट वहीमध्ये सोडवायचे आहे. त्यासोबतच या प्रश्नांवर आधारित उत्तरांचा सेपरेट व्हिडिओ बनवून तो अपलोड करेल, तो तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.